विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत एल गडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, के आर BH कॉमर्स आणि एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सरचे स्वागत करीत आहेत. आपण GG 220B जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो सेकंड सेमचा फोर्थ सेमिस्टरचा पेपर आहे, यामधील आपण टॉपिक बघतोय टुरिझम म्हणजेच पर्यटन. आता ह्या पर्यटनाविषयी आज आपण नवीन टॉपिकला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण बघितलं होतं की मागील तासिकेला आपण असं बघितलं की महाराष्ट्रातील ग्रामीण विकास झाला. तर ग्रामीण विकास बघत असताना ग्रामीण विकास म्हणजे काय, ग्रामीण विकासाचे असणारे वेगवेगळे प्रकारचे मापदंड कोणते आहेत, त्याचबरोबर ग्रामीण विकास करण्यासाठी असणाऱ्या कोणकोणत्या केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या योजना कशा प्रकारे राज्य सरकार राबवत आलं आहे आणि त्या कोणत्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे याचाही आपण मागील तासिकेला मागोवा घेतला. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आपण असे सांगितलं की मागील तासिकेमध्ये महाराष्ट्रातील ज्या ग्रामीण भागांचा खरोखर विकास झालाय त्यांचा काही चिकित्सक अभ्यास केला. त्यामध्ये उदाहरणार्थ हिवरे बाजार असेल, राळेगण सिद्धी असेल किंवा पाटोदा असेल, या असणाऱ्या ग्रामीण विकासांनी कशा प्रकारे त्यांचा ग्रामीण विकास घडून आणला, कशा प्रकारे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत, याही आपण या ठिकाणी मागील तासिकेला मागोवा घेतला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत. पुढील टॉपिकचं नाव आहे पर्यटन. विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन म्हणजे काय की पर्यटन हा सर्वांनाच आवडीचा विषय असतो किंवा सर्वांनाच फिरणे हा एक आवडीचा विषय असल्यामुळे पर्यटन आणि महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पर्यटनाचा कसा विकास झाला आहे किंवा महाराष्ट्रातील असणारे पर्यटन किती महत्त्वाचं आहे याचा विषय आज या टॉपिकमध्ये आपण माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपला पहिला टॉपिक आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम इन महाराष्ट्र, म्हणजेच महाराष्ट्रामध्ये असणारी वाढ आणि त्यानंतर त्यांचा विकास कसा झाला आहे टुरिझमचा, हे आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला बघणार आहोत की टुरिझम म्हणजे काय किंवा टुरिझमची प्रास्ताविक करत असताना पर्यटक म्हणजे काय, पर्यटन भूगोल म्हणजे काय किंवा पर्यटनाची व्याख्या कशी करता येईल याचाही आपल्याला आजच्या तासिकेला मागोवा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी असणाऱ्या टुरिझम हा घटक महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि टुरिझम इंडस्ट्री ही अतिशय महत्त्वाची इंडस्ट्री आहे. या टुरिझम इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या रोजगाराच्या संधी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी त्या ठिकाणी असतात आणि मोठ्या प्रमाणात ही इंडस्ट्री आणि मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेली आहेत. या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे टुरिझम इंडस्ट्री डेव्हलप झाली आहेत आणि अजूनही डेव्हलप होऊ शकते. यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणकोणत्या प्रकारचे प्रयत्न केले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी योजना कशा राबवल्या आहेत, याही टॉपिकमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर चला बघूया. प्रथम टुरिझम, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम इन महाराष्ट्र. आता पुढे गेल्यानंतर आपण बघणार आहोत की पर्यटन हा टॉपिक बघत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पहिला पॉईंट येतो त्यातला महाराष्ट्रातील पर्यटनाची वाढ आणि विकास हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. त्या पॉईंटच्या अंतर्गत येणारा पहिला पॉईंट येतो की महाराष्ट्राचे शासनाचे पर्यटन विषयक धोरण कोणते होते. म्हणजे 2006 साली जे महाराष्ट्राचे शासनविषयक पर्यटन धोरण होते त्या धोरणाविषयी आपल्याला माहिती बघायची. त्यानंतर दुसरा पॉईंट होता की महाराष्ट्राचे शासनाचे पर्यावरण विषयक धोरण काय. आता पहिलं बघितलं आपण ते पर्यटन विषयक धोरण बघणार आहोत आणि दुसरं हे पर्यावरण विषयक धोरण, या दोन धोरणाविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे पर्यटन विषयक धोरणाच्या शासनाचे 2016 मध्ये ठळक वैशिष्ट्य काय सांगतं, कोणकोणती ठळक वैशिष्ट्याच्या साहाय्याने महाराष्ट्रातील पर्यटनाचा वाढ आणि विकास होऊ शकतं हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यात या गोष्टी आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागणार आहे. आता पुढचा पॉईंट घेणार आहोत की महाराष्ट्राची पर्यटन क्षमता. आता पोटेन्शियल आपल्याला बघायचं आहे ते महाराष्ट्राच्या पर्यटन क्षमतेचं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातील पर्यटनाची प्रमुख आकर्षणे काय काय आहेत, कोणकोणत्या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रमुख पर्यटन या ठिकाणी येऊ शकतात, या ठिकाणी आकर्षण होऊ शकतं की हे आकर्षण आहे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो की महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या श्रेण्या आणि वर्गीकरण कशा प्रकारे केले आहेत, त्या वर्गीकरणाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर हे दोनच मुद्दे प्रामुख्याने महाराष्ट्राची पर्यटन क्षमतेमध्ये येतात आणि त्यानंतर तिसरा मुद्दा येतो कृषी पर्यटन. आता कृषी पर्यटनाची सुरुवात कशी झाली, कृषी पर्यटनाची आवश्यकता काय होती, कृषी पर्यटनासमोर आव्हाने काय आहे, कृषी पर्यटनाची कृती काय आहे, कृषी पर्यटनामध्ये घ्यावायची कोणकोणत्या काळजी याविषयी असणारे आणि कृषी पर्यटनाचे फायदे, ह्या 6 टॉपिकच्या अंतर्गत कृषी पर्यटन म्हणजेच म्हणजे ॲग्रो टुरिझम येतं. आणि या ॲग्रो टुरिझम किती महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की शेती असणारे कृषी पर्यटन यामधून मोठ्या प्रमाणात वेगळ्या प्रकारच्या असणारे कृषी पर्यटन निर्माण झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी प्राप्त झाल्या आहेत. त्याचबरोबर पुढचा पॉईंट येतो आपला की पर्यटन विकास महामंडळ. महाराष्ट्रातील पर्यटन विकास महामंडळाने त्या असणाऱ्या महामंडळाचा मुख्य उद्देश काय आहे, पर्यटन विकास महामंडळाच्या उपक्रमांचे कोणकोणते उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात,
कोणकोणत्या उपक्रमाविषयी माहिती आपल्याला बघणार आहोत. महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना व त्यांचा आढावा आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर जिल्हानिहाय पर्यटन विकास कसा झाला त्याचे बघायचं आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेली पर्यटन स्थळे कोणकोणती त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास यांचा भविष्यातील वेध काय आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन स्थळांच्या श्रेणी दर्जावाढ करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या ह्या टॉपिकविषयी आपल्याला चर्चा करायची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पर्यटनाच्या विकासासाठी MTDCचे महोत्सव कशा प्रकारे राबवतो हे आपल्याला पर्यटन विकास महामंडळ या पॉईंट अंतर्गत आपण बघणार आहोत. असा हा पर्यटनाचा टॉपिक खूप मोठा टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या टॉपिकविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि शेवटचा पॉईंट येतो तो की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला प्राप्त झालेली कोणकोणती बक्षिसे त्या बक्षिसांविषयी आपल्याला माहिती बघणार आहोत. चला तर बघूया. पहिल्यांदा प्रस्तावनेकडे जात असताना 20व्या शतकातील तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे 21व्या शतकात झालेल्या वृद्धीमुळे वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय विकसित झाले. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला माहिती आहे की 20व्या शतकामध्ये तांत्रिक आणि आधुनिक प्रकरण जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी असणारे तांत्रिक प्रगती म्हणजे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट असेल किंवा वैज्ञानिकदृष्ट्या प्रगती झालेली असेल, या सर्व झालेल्या डेव्हलपमेंटमुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक व्यवसाय त्या ठिकाणी विकसित झाले असं आपण म्हणू शकतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय झाली तर पर्यटन हा अगदी अलीकडच्या काळातील भरभराटीत आलेला एक व्यवसायापैकी एक व्यवसाय आहे. प्रारंभीच्या काळापासून तर प्रवास हा मानवाची मूलभूत गरज आणि उत्सुकता राहिलेली आहेत. प्रारंभिक काळात गरज म्हणून गेलेल्या प्रवासाचे आज पर्यटनामध्ये परिवर्तन झाले आहेत. प्रवास आणि पर्यटन ह्या माणसाच्या मूलभूत गरजा बनल्या आहेत आणि यातूनच अनेक लोकांच्या रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. भूगोल आणि पर्यटन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला असं सांगायचं की भूगोल आणि पर्यटन, जर भूगोल असेल तरच पर्यटन निर्माण होईल. म्हणजेच एकाच नाण्याच्या दोन बाजू असे आपल्याला या ठिकाणी म्हणावंच लागेल. बहुतांशी पर्यटन स्थळे भौगोलाच्या घटकाशी संबंधित असतात. म्हणजे कुठलाही पर्यटन स्थळ जरी घेतलं तर त्या ठिकाणी त्याचा भूगोल चांगल्या प्रकारे असावा लागतो. तरच ते भौगोलिक पर्यटन स्थळ चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतं. जर त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणचा भूगोल चांगला नसेल तर त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगायचं आहे की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भूगोल चांगला आहे त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती उत्कृष्ट आहे, आल्हादायक आहे, अशा ठिकाणी पर्यटनाचा ही गोष्ट येऊ शकते. म्हणजे थोडक्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या असणाऱ्या बहुतांशी पर्यटन स्थळे, बहुतांशी नाही सर्वच पर्यटन स्थळे हे भूगोलाच्या घटकाशी संबंधित असतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणूनच भूगोल अभ्यासकांना पर्यटनाचा सखोल अभ्यास करावा लागतो. म्हणून पर्यटनामुळे भौगोलिक असेल सांस्कृतिक बोधदर्शामध्येही बदल होतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटन झाल्यामुळे वेगवेगळे असणारे भौगोलिक वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतील किंवा सांस्कृतिक म्हणजे आर्टिफिशियल किंवा मॅनमेड किंवा कल्चरल असणारे वेगवेगळ्या प्रकारचे भूरूपे असतील. या भूरूप्यामध्ये सुद्धाही बदल आपल्याला बघायला मिळत असतो. म्हणजे आता सांस्कृतिक भूदृश्याची रचना ही मूलतः भौगोलिक घटकावर यामुळेच झालेली असते असं आपण या ठिकाणी म्हणतो असतो. म्हणूनच कोणत्याही स्थळाचा सांस्कृतिक विकास होत असताना किंवा असतो तेव्हा त्या स्थळाचा भौगोलिक वारसा संपन्न असल्याचे दिसते. म्हणजे थोडक्यात कुठल्याही गोष्टीचा किंवा सांस्कृतिक स्थळाचा जर विकास व्हायचा असेल तर त्याला भौगोलिक वारसा असतो. म्हणून जर भौगोलिक वारसा ही महत्त्वाचा आहे. म्हणजे भौगोलिक वारसा समृद्ध असतो आणि त्या स्थळाचा सांस्कृतिकदृष्ट्या विकास होतो असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात भौगोलिक घटकावर जे भौगोलिक घटक चांगले असतील तर त्या सांस्कृतिक घटक किंवा त्या सांस्कृतिक दृष्टीने तर त्या स्थळाचा विकास हा चांगल्या प्रकारे होत असतो असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे जर त्या ठिकाणी नॅचरल गोष्टी असतील तर त्या ठिकाणी कल्चरल गोष्टी ही चांगल्या प्रकारे होऊ शकतात असं आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगावं लागेल. आता पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की पर्यटनाचा इतिहास पाहत असताना आपल्याला असे आढळून येते की अगदी सुरुवातीला पासून जर आपण विचार केला की माणसाला प्रवासाविषयी आकर्षण आहेत. आता आदिम जमातीपासून आपण जर केलं की मानव सुरुवातीला सुरुवात केली तेव्हापासून तर आज तागा अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मानवाने केलेला प्रवास हा उत्तरोत्तर वाढतच गेलेला आहे. आता 2019च्या आकडेवारीनुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळजवळ 1.5 अब्ज पर्यटकांनी संपूर्ण जगभर प्रवास केला आहे आणि अगदी केलाही जात आहे. म्हणजे आज प्राचीन काळामध्ये प्रवास करण्यामध्ये बहुतांशी यात्रेकरू, विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, खलाशी, व्यापारी आणि शास्त्रज्ञ होत असत. प्राचीन काळात प्रवास हा प्रामुख्याने बहुधा पायीच करावा लागत असते. आता मध्यंतरी काय झालं, मध्यंतरी रोम, अथेन्स यासारख्या शहरांना भेटी देण्यासाठी प्रवास करणे म्हणजे पर्यटन होऊ लागले. आणि इसवी सन पूर्व 334 मध्ये अलेक्झांडर ह्या राजाच्या काळामध्ये 7 लाखापेक्षा जास्त लोकांनी रोम या शहराला भेटी दिल्याच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी असणारा वेगळ्या प्रकारचं पर्यटन
आणि कशा प्रकारे पर्यटनाला सुरुवात झाली असंही आपल्याला या ठिकाणी बघता येईल. थोडक्यात 18व्या शतकामध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे नवनवीन प्रवासाची साधने विकसित झाली. आपल्याला माहिती आहे की औद्योगिक क्रांती कधी झाली? औद्योगिक क्रांती म्हणजे जेम्स वॅटने ज्यावेळेस वाफेचा इंजिनाचा शोध लावला तेव्हापासून औद्योगिक क्रांतीला खरोखर सुरुवात झाली. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर नवनवीन प्रवासाची साधने विकसित झाली. पर्यटनाचा वेळ असेल, पैसा असेल यामध्ये बचत होऊ लागली. पर्यटनाचा खऱ्या अर्थाने चालना मिळाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे खऱ्या औद्योगिक क्रांतीनंतर पर्यटन विकासाला चालना मिळाली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर 1830 मध्ये लंडन येथे मॅचेस्टर या दरम्यान पहिली रेल्वे सुरू झाली. 1736 मध्ये प्रवासी ते जलवाहतुकीमध्ये सुरुवात झाली. 1908 मध्ये पहिले विमान प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध झाले. अशा प्रकारे वाहतुकीच्या साधनांचा प्रसार प्रामुख्याने जगभर झाला आणि जगभर झाल्यामुळे 1869 मध्ये सुएज कालव्यामुळे पश्चिमकडे युरोप खंड असेल, अमेरिका असेल यामध्ये केला जाणारा प्रवास आणि त्यामध्ये बरेचसे अंतर कमी झाले. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी एकमेकाशी असणाऱ्या सुसंगत असल्यामुळे आणि ह्या गोष्टी उपलब्ध झाल्यामुळे पर्यटन विकासाला नक्कीच त्या ठिकाणी चालना मिळाली. 1920व्या शतकामध्ये वाहतुकीची सर्व साधने विकसित झाली. त्यांचा वेगही प्रचंड वाढला. त्यामुळे सहजरित्या जगभर प्रवास आज सुरू झाला आहे. 18व्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे लोकांचे कामाचे स्वरूप आज बदलत झाले आहेत. शहरीकरण असेल, नागरीकरण असेल यामुळे प्राथमिक क्षेत्रातील व्यवसायाकडून तृतीय क्षेत्रातील व्यवसायाकडे लोकांचे झपाट्याने संक्रमण झाले आहेत. म्हणजे ह्या सर्व गोष्टी झाल्यामुळे म्हणजे थोडक्यात आता बघा शहरीकरण झालंय, नागरीकरण झालंय, ह्या गोष्टी झाल्यामुळे प्राथमिक क्षेत्रातील व्यवसायाकडून लोक काय झाले द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील व्यवसायाकडे लोक झपाट्याने संक्रमण होऊ लागले किंवा मार्गक्रमण करीत आले आहेत. म्हणजेच याच काळामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय झालं की हा व्यवसाय कसा विकसित झाला. आता बघा प्राथमिक क्षेत्रातील म्हणजे प्राथमिक क्षेत्रामध्ये कुठले कुठले येतात हे तुम्हाला माहिती आहे. आता द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील व्यवसायाकडे लोक झपाट्याने संक्रमण झाल्यामुळे यांना याच कालामध्ये रविवारची सुट्टी असते, शनिवारची अर्धी सुट्टी असते, प्रदेशानुसार ऋतुकालीन असते, दीर्घकालीन सुट्टी असतात म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या संकल्पना अस्तित्वात आल्या आणि ह्या लोकांना दैनंदिन कामाविषयी रिकामा किंवा फावला वेळ अधिक मिळू लागला आणि ह्या मिळू लागल्यामुळे त्या ठिकाणी पर्यटन विकासाला चालना मिळाली. नाही थोडक्यात पर्यटन व्यवसाय चांगल्या प्रकारे विकसित झाला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता यानंतर पुढे गेल्यानंतर फावल्या वेळात करावायच्या अनेक बाबीपैकी हळूहळू आनंद असेल, मनोरंजन मिळवण्यासाठी जो प्रवास होऊ लागला त्याला आपण पर्यटन असं म्हणू लागलो. म्हणजे या लोकांना मिळालेल्या सुट्टीच्या आधारे आपण या मिळालेल्या आनंद घेण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी ते प्रवास करू लागले आणि हा प्रवासालाच आपण काय म्हणायचं थोडक्यात पर्यटन असं म्हणायचं आणि पर्यटन थोडं पुढं पर्यटनाचा विकास झाला असं म्हणायचं. म्हणजे आज मी तिला फक्त आनंद, मनोरंजन आणि करमणूक यापुरते पर्यटन मर्यादित न राहता आरोग्यवर्धक उद्दिष्टाधित अशा व्यापक अर्थाने पर्यटनाकडे पाहण्यास सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणूनच आता पर्यटन म्हणजे काय ही संकल्पना समोर येते. आता ही संकल्पना समोर आल्यानंतर संपूर्ण जगामध्ये आज मी ती आधुनिक काळामध्ये नो रिसेशन बिझनेस म्हणून ज्या व्यवसायाकडे रिसेशन व्यवसाय म्हणून पाहिले जाते त्या व्यवसायाला म्हणजेच पर्यटन होय असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. थोडक्यात पर्यटन हा शब्दातील अर्थ टुरिझम हा मराठी शब्दात रूपांतर आपल्याला माहिती आहे. हा टूर म्हणजे काय प्रवास ह्या शब्दापासून तयार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. टूर हा लॅटिन भाषेतील शब्द टूर म्हणजे सर्कल किंवा वर्तुळ असा आपल्याला टुरिस्ट म्हणजे आपण असं म्हणू शकतो. याचा अर्थ होऊ शकतो म्हणजे इसम याचा अर्थ प्रोसेस आणि कृती असाही होतो. या संकल्पनेतून मानव, स्थळ, काळ आणि अंतर मॅन, स्पेस, टाइम अँड डिस्टन्स ह्या घटकांचा समावेश होऊन आणि या 4 घटक प्रवास संकल्पनेशी मर्यादित आहे. म्हणजे काय कुठं जायचं मानवाला, कुठल्या स्थळाला जायचं, किती काळ भेट द्यायची आणि किती अंतर आहे हे सर्व सांगण्याची गोष्ट किंवा ह्या गोष्टी कुठल्या संकल्पनेत येतात तर ह्या पर्यटन नावाच्या संकल्पनेमध्ये येतात. म्हणजे टुरिझम ह्या संकल्पनेमध्ये मॅन काय करतो स्पेस, टाइम आणि डिस्टन्स किती काळापुरते जायचं, कोणत्या ठिकाणी जायचं आणि त्या ठिकाणी किती काळ व्यक्त करायचा आणि कुठल्या स्थळाला जायचं या गोष्टी समाविष्ट होणारी जी संकल्पना असते तिला आपण म्हणतो टुरिझम किंवा तिला म्हणतो आपण पर्यटन. यानंतर पुढे गेल्यानंतर आपण ह्या पर्यटनाची व्याख्या सांगत असताना पर्यटन म्हणजे काय तर प्राध्यापक रोजी लेअर असे म्हणतात की पर्यटन म्हणजे कायमस्वरूपी वस्ती ही करण्याच्या हेतू नाहीये त्याचा. म्हणजे कायमस्वरूपी वस्ती न करण्याच्या हेतूने अनिवासी व्यक्तीच्या सहवासून आर्थिक उत्पादनाशिवाय झालेली भ्रमंती म्हणजेच पर्यटन होय. म्हणजे कायमस्वरूपी एका ठिकाणी न थांबता त्या ठिकाणी त्याला वस्ती नाही करायची पण त्या ठिकाणी एक अनिवासी व्यक्तीच्या सहवासातून आर्थिक उत्पन्न झालेली भ्रमंती म्हणजेच पर्यटन होय. आता त्यानंतर हर्मन व्हीएस असे म्हणतात की एखाद्या देशात किंवा शहरात परदेशी व्यक्तीचे आगमन होऊन भ्रमंती करणे, परत स्वगृही जाणे म्हणजे पर्यटन होय.
म्हणजे एखादा माणूस आला, तो प्रदेशातून आला, त्या व्यक्तीमध्ये आगमन झालं, त्याची भ्रमंती केली आणि तो परत गेला, त्याला म्हणायचं पर्यटन. अशा भ्रमंती त्याने निरनिराळ्या ठिकाणी पाहता आणि आनंद घेतो, असाही त्याचा अर्थ या ठिकाणी होऊ शकतो. वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन WTO असं या संघटनेने 4 मार्च 1993 रोजी पर्यटनाची व्याख्या केली. ती पर्यटनाची व्याख्या अशी केली की एखादी व्यक्ती आपल्या वास्तव्याच्या ठिकाणावरून दुसऱ्या स्थळी सलग 1 वर्षापेक्षा अधिक काळ न राहता आराम, उद्योग, इतर कामासाठी भ्रमंती किंवा प्रवास करते, या सर्वांचा अंतर्भाव पर्यटनात होतो, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे थोडक्यात असं आपल्याला सांगायचं की एखादी व्यक्ती, थोडक्यात ही व्याख्या अतिशय सोप्या, ती व्याख्या लक्षात ठेवा. एखादी व्यक्ती आपल्या वास्तव्याच्या ठिकाणाकडून दुसऱ्या एखाद्या स्थळी सलग 1 वर्ष किंवा अधिक काळ न राहता आराम, उद्योग आणि इतर कामासाठी भ्रमंती किंवा प्रवास करतं, या सर्वांचा अंतर्भाव पर्यटनामध्ये होतो, असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. म्हणजे अशी आपण पर्यटनाची व्याख्या WTO म्हणजे वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन करते. आता म्हणजे टुरिझम इज कॉम्प्रेहेन्सिव्ह द ॲक्टिव्हिटी ऑफ ट्रॅव्हलिंग अँड स्टे इन अ प्लेस आउटसाइड देअर युज्युअल एन्व्हायरमेंट फॉर नॉट मोर दॅन 1 इयर टू लिजर बिझनेस अँड पर्पज ऑफ टुरिझम, असं सांगत असताना पर्यटनाची व्याख्या आपल्याला करावी लागेल. आता त्यानंतर पुढे झाल्यानंतर पर्यटनाची व्याख्या सांगत असताना थोडक्यात पर्यटन ह्या संकल्पनेमध्ये तात्पुरत्या कालावधीपुरता विशिष्ट हेतूने केलेला प्रवास हा अपेक्षित असतो. पर्यटन ह्या व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची साधनसामुग्री, यंत्रसामुग्री, मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक होत नाही. जी व्यक्ती प्रवास करत असते तिच्यापासून पर्यटन घडून येत असते. मग हा प्रवास अगदी स्थानिक ठिकाणापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ठिकाणी पाहण्याकरता केला जाऊ शकतो. पर्यटनाच्या आधुनिक काळापासून ठिकाणानुसार, प्रदेशानुसार, अंतरानुसार, कालावधीनुसार पर्यटक कुणाला म्हणता येईल हेही आपल्याला बघायचे आहे. तर पर्यटक ही अशी व्यक्ती, त्या व्यक्तीचा संपूर्ण क्रिया घडून येते, यामध्ये कोणत्या प्रकारचे उत्पादन घडून येऊ शकत नाही, हे आपल्याला बघायचे. म्हणून पर्यटकाची व्याख्या सांगता असताना की पर्यटक म्हणजे काय, तर आता पर्यटक कुणाला म्हणता येईल, तर पर्यटक ही व्यक्ती, या व्यक्तीचा समूह असून ती व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करते. त्या प्रवासामागचा उद्देश हा अर्थार्जन करणे हा नसतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, पर्यटक फिरण्यासाठी गेलेला असतो, त्याच्यामुळे त्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो की मनोरंजन, आनंद मिळविणे, ह्या सर्व गोष्टी असतात. पण त्याच्या मागचा उद्देश हा अर्थार्जन करणे हा नसतो. जो आनंद उपभोगण्यासाठी प्रवास करतो त्याला पर्यटक असे म्हणतात. ही शब्दकोशानुसार व्याख्या सांगता येईल. आता कायमस्वरूपी वस्ती न करण्याच्या हेतूने एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात भ्रमंती किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा आपण काय म्हणतो, पर्यटक असे म्हणत असतो. दैनंदिन जीवनातून मानवाला आनंद मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती प्रवास करते, तिला आपण काय म्हणतो, पर्यटक असे म्हणत असतो. आता त्यानंतर थोडक्यात पर्यटक हा काही कालावधीसाठी एका विशिष्ट प्रदेशातून एका मनात न आणता प्रवास करत असतो. पर्यटन करत असताना कोणत्याही प्रकारचं भांडवली गुंतवणूक करत नाही, तर ती व्यक्ती काही कालावधीसाठी आनंद मिळवण्यासाठी प्रवास करत असते. म्हणजे पर्यटक प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारचा आनंद कोणत्याही प्रकारचा फायदा मिळवत नसतो आणि कोणत्याही प्रकारची वस्तूचे उत्पादन करत नसतो. म्हणून भूगोल आणि पर्यटन यांचा नजीकचा संबंध आहे, हे आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे. म्हणून भूगोल अभ्यासकांना पर्यटन क्रियेचा अभ्यास करावा लागतो आणि पर्यटनामुळे भौगोलिक आणि सांस्कृतिक भूदृश्यामध्ये बदल घडून येतो, हे आपल्याला तुम्हाला सांगितलं. पर्यटन आणि भौगोलिक घटकामध्ये जो समन्वय प्रस्थापित करतात, त्या घटकांचाच पर्यटन भूगोलामध्ये अभ्यास केला जातो, असं आपल्याला सांगता येईल. म्हणूनच ह्या आर्थिक भूगोलाची एक महत्त्वाची अभ्यास शाखा म्हणून पर्यटन भूगोलाची ज्ञानशाखा पुढे विकसित झाली, असं आपल्याला सांगावं लागेल. आता या पर्यटन भूगोल म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. पर्यटन भूगोल आणि भौगोलिक यांचा सहसंबंध करणारे शास्त्र म्हणजे पर्यटन भूगोल. पर्यटन आणि भौगोलिक घटक यांचा सहसंबंध स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे पर्यटन भूगोल, असं आपण या ठिकाणी म्हणूया. पर्यटन ह्या मानवी आविष्काराच्या भौगोलिक घटकाचा होणारा परिणाम यांच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पर्यटन भूगोल होय. पर्यटन भूगोल हा उद्योग, एक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम म्हणून प्रवास आणि पर्यटनाचा अभ्यास होय, असे आपल्याला सांगता येईल. म्हणून पर्यटनाच्या भूगोलामध्ये पर्यटनाच्या पर्यावरणाअभावी प्रभावासह पर्यटन, अवकाश अर्थव्यवस्थेचा भौगोलिक गोष्टीचा समावेश होतो. पर्यटन उद्योगास उत्तर देण्यासाठी आणि व्यवस्थापन समस्याबद्दल किंवा पर्यटनाचे समाजशास्त्र आणि पर्यटन स्थळांच्या स्थानासह विविध प्रकारच्या स्वारस्याचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. याच्यावरून आपण सांगू शकतो की पर्यटन भूगोल म्हणजे काय, किंवा पर्यटन आणि भौगोलिक घटकात यांचाच संबंध सांगणारे शास्त्र म्हणजे आपण पर्यटन बघतो. म्हणजे पर्यटन म्हणजे भौगोलिक घटक कुठले आहे, तर भौगोलिक घटक बघत असताना भौगोलिक घटकावर आधारित पर्यटन हे आपण सांगत असताना, म्हणजे पर्यटन हा या मानवी आविष्काराला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भौगोलिक घटकाचा परिणाम असतो.
म्हणजे भौगोलिक घटकाचा कुठला परिणाम, उदाहरणार्थ भौगोलिक घटकामध्ये पर्वत, पठारे, मैदानी किंवा नैसर्गिक घटक असेल, सांस्कृतिक घटक असतील, हे पर्यटन महत्त्वाचे करत असतात. म्हणजे भौगोलिक घटक अतिशय महत्त्वाचा परिणाम आहे आणि ह्या भौगोलिक घटकाच्या आधारावरच त्या ठिकाणी पर्यटन हे अवलंबून असते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. जर या ठिकाणी अशा प्रकारे नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा फिजिकल गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे असतील तर त्या ठिकाणी पर्यटन चांगल्या प्रकारे विकसित होईल. जशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे जर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भौगोलिक घटक असतील आणि त्या प्रकारे त्यांचा विकसित केला असेल तर त्या ठिकाणी पर्यटन अतिशय मोठ्या प्रमाणावर होऊ शकते आणि त्याचा चांगल्या प्रकारे विकास होतो असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे असणारे भौगोलिक घटकामध्ये असणारे भौगोलिक घटक असतील, सांस्कृतिक घटक असतील आणि त्यानंतर नैसर्गिक घटक असतील, मानवी घटक असतील, वेगवेगळ्या प्रकारचे घटक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भौगोलिक घटक अतिशय महत्त्वाचे पर्यावरणाच्या विकासावर परिणाम करत असतात. या अशा प्रकारे आपण पर्यटन भूगोलाची व्याख्या आणि पर्यटक म्हणजे काय किंवा पर्यटनाची व्याख्या कशी अशा प्रकारे आपण करू शकतो. थोडक्यात पर्यटन भूगोल म्हणजे शास्त्रीय शाखा असून त्याचा प्रवासाचा अभ्यास आणि स्थानावर त्याचा प्रभाव पडतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारे आपण पर्यटन भूगोल म्हणजे काय याच्याविषयी आपण माहिती बघितली. थोडक्यात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण टॉपिक नंबर 4 म्हणजे पर्यटन आणि पर्यटनाविषयी असणारे थोडक्यात इतिहास, प्रास्ताविक आणि पर्यटक म्हणजे काय, पर्यटन भूगोल म्हणजे काय किंवा पर्यटनाची व्याख्या कशी करता येईल अशा वेगळ्या प्रकारे आणि पर्यटन आणि भौगोलिक घटक यांचा संबंध कसा आहे याविषयी माहिती बघितली. विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल तर या ठिकाणी माझा मेल ID दिलाय, यावरती आपण मेल करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो आज अशाच प्रकारे पुढील लेक्चरला आपण नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड डे. ओके, बाय बाय.